नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर। आज आपणासमोर 10वी बोर्ड परीक्षेस सामोरं जाताना नेमके करावे काय याबद्दल आपणास विशेष मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास परीक्षेच्या 2 ते 3 तासाच्या कालावधीमध्ये उत्तरपत्रिकेत लिहित असता आणि उत्तराची तपासणी परीक्षेत 5 ते 7 मिनिटात करतात। परीक्षकांनी दिलेल्या गुणांवरून तुमचे पुढील भवितव्य ठरते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमची उत्तरपत्रिका अत्यंत व्यवस्थित, पुरवणी जोडली असल्यास त्याची बांधणी व्यवस्थित, तसेच उत्तरपत्रिकेत उत्तराची मांडणी आकर्षक असणे तितकेच महत्त्वाचे आहे। परीक्षेपूर्वी तुमच्यावर ताण येणार नाही याची दक्षता घ्या। योग्य आहार, हलकासा व्यायाम, योग्य झोप, मन शांत कसे राहील याबाबत दक्षता बाळगा। मानसिक स्थिती चांगली राहावी म्हणून मेडिटेशनची सवय लावून घ्या। परीक्षेच्या दिवशी आईवडील, गुरुजनांचे, घरातील वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद घ्या। अभ्यास करून जो आत्मविश्वास तुम्ही मिळवलेला आहात तो कमी होऊ देऊ नका। स्वतःच्या सामर्थ्यावर तसेच कौशल्यावर विश्वास ठेवा। उत्तर लेखनासाठी आवश्यक साहित्य: पेन 2 एकाच कंपनीचे घ्या, लीड पेन्सिल 0.5 व 0.7 याची घ्या, अप्सरा पेन्सिल 1 घ्या, मोठी पट्टी, कंपास पेटीमधील सर्व साहित्य, रिसीट तसेच तुमचे शाळेचे ओळखपत्र, पॅड सोबत असल्याची खात्री करा। आक्षेपार्ह साहित्य आपल्याजवळ ठेवू नका। विद्यार्थी मित्रांनो, 10:30 वाजता आपणास परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार आहे। यामुळे या वेळेच्या अगोदर 30 मिनिटे परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करा। नियोजित वेळेपेक्षा परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या उशिराचा 1 मिनिटही तुमच्या ताणतणावात भर घालू शकतो याची जाणीव ठेवा आणि वेळेवर पोहोचा। यासाठी आपण आपल्या पालकांना याविषयी माहिती द्या। पेपर पूर्ण झाल्यावर मुख्य उत्तरपत्रिका व पुरवणी व्यवस्थित बांधा, ती सुटणार नाही याची विशेष काळजी घ्या। पर्यवेक्षकांच्या सूचनेशिवाय परीक्षा हॉल सोडू नका। बोर्ड परीक्षेतील पुढील महत्त्वाच्या सूचना मिळवण्यासाठी लाईक, सबस्क्राईब तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा। परीक्षेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।